काल नेमकी काय घटना घडली, ते घटनेमध्ये जे मयत झाले ते नेमकं कोण होतं, कशा पद्धतीने होतं, नेमकं काय वादाचं कारण काय होतं नेमकं? प्रेम केलं म्हणून. अच्छा. माझ्या मुलाने त्याच्या मुलीला प्रेम केलं म्हणून अच्छा. तो राग होता. काय विरोध काय होता? विरोध म्हणजे त्याला आमच्या घरी नांदवायचं नव्हतं. अच्छा. त्याची मुलगी त्याच्या घरी पाहिजे नव्हती. हम्म. मग तो 2 वर्षापासून काय करत होता तेव्हाच विचार करायला पाहिजे ना. बरं. तू माझ्या पोरीच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घातलं. तुमची सख्या मुलगी होती? हो, माझ्या सख्या मुलीचं लग्न होतं. काय घडलं नेमकं काय घडलं? म्हणजे आम्ही डीजेमध्ये नाचत होतो. मी माझे सगळे मुलं घेऊन नाचत होते. म्हणजे आमची फॅमिली सगळी नाचत होती. म्हणजे नवरदेवकडचे आमच्याकडचे सगळे आम्ही नाचत होतो. मग तो म्हणणं आला, तोंडाला रुमाल वगैरे लावलं होतं. डायरेक्ट फायरिंग करायला लागला. डायरेक्ट पहिली गोळी माझ्या सुनाला मारली. नंतर मग माझी सून खाली पडल्यानंतर लगेच माझ्या मुलाला मारली. 2 गोळ्या माझ्या मुलाला मारला, 2 गोळ्या माझ्या सुनाला मारलं. कोणी मारलंय? मुलीच्या वडिलांनी. नाव काय? किरण मंगळे, तुमचे नातं मिलिटरीवाला आहे, नातं फौजी. तुमचे नातं आहे का? हो, सख्यानंदाचा नवरा आहे. सख्यानंदाचा जाव आहे, म्हणजे भाचीचा नवरा सख्या. मुलगी ते मेडिकल कॉलेजला शिकत होती. हो. आणि मुलगा पण शिकलेला आहे. 13वी झालेली आहे त्याची. कंपनीमध्ये कामाला आहे, कमीज कंपनीमध्ये. म्हणजे तुमचा काही नकार नव्हता लग्नासाठी? नाही. तुम्ही तयार? हो त्यासोबत म्हणतात की काही प्रेग्नेंट वगैरे होतं का? हो, किती दिवसाची? 4थ्या महिन्याची आता आता. वाद झाले. हो. आता नेमकी काय मागणी राहणार तुमच्या हाताला? आता माझी मागणी काही नाही, त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, नाही तर कायमचं जेल एंट्री होऊन त्या जेलमध्ये सोडून मारायला पाहिजे. नाव काय तुमचं? माझं प्रियंका वाघ.